पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगर भागामध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये ग्राहकाला चक्क चाकूचा तुकडा मिळालेला आहे। अरुण कापसे या ग्राहकाने पिझ्झाची ऑर्डर दिली होती, मात्र ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकूचा तुकडा आढळलेला आहे। या प्रकारामुळे जोरदार खळबळ बघायला मिळते। या प्रकारची माहिती पिझ्झाचे शॉप चालवणाऱ्या मॅनेजरला दिली। मॅनेजरने घरी येऊन पिझ्झाचे पैसे परत दिलेत, असं अरुण कापसे यांनी सांगितलेलं आहे। तर या प्रकरणाची पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे। पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता। याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्लेडचा तुकडा आमच्याकडे कुठलाच नाही तुटलेला, आमच्याकडे चाकू वापरत नाही, अशा पद्धतीने त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही, हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील परभणीत निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। कराडला अटक झाली असता पुढचा नंबर मुंडेंचा आहे असा इशारा सुरेश धस यांनी दिलेला आहे। देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर मुंडेंना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। तर या सगळ्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केलाय। एकूणच या सर्व नेत्यांनी मुंडेंना चहूबाजूंनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे। यांना मौका लागला पाहिजे। मौका म्हणजे माहिती आहे ना, को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी। कालच ना, परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। तर आमच्या 3च मागण्या आहेत आता। म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा। आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। यावेळेला नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबतच अजित पवारांवर सुद्धा सवाल उपस्थित केलेत। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून या नेत्यांनी अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे। अजित दादा क्या हुआ
तेरा वादा अजय दादा, तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले. तर अजय दादा जरा हिशोब करा. एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलंय तुम्ही? हे कसं ठेवलंय? माझं म्हणणं आहे अजितदादा पवारांना, दादा तुमच्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे. तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतं तुमच्यामुळे. पण आज तुमच्याच पक्षातला मंत्री त्याचे जर पिल्ले अशा परीने जर गोरगरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात? तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चाल जा गावाला. अरे महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर उचलून नाचलं असतं.